सरकारने कर्जमाफी दिली, अर्ज GR काढायची घाई केली आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जाचकाठी लावल्या. मला सर्वात सुरुवातीला हे मेन्शन करायचं की ही कर्जमाफी फसवी असणार आहे हे आधीच माहिती होतं. जेव्हा काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या नावाने आंदोलन झालं आणि मुंबईला बोलून त्याच्यामध्ये काही झालं, त्यावेळेसच समजलं होतं की सरकार फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायचं काम करणार आहे. काम करणार आहे माहित होतं, ते पुढे जाऊन सिद्धही झालं. काहींना आमदारकी भेटली, काहींना वचनं भेटली, पक्ष विलीन झाले आणि सरकारने त्यानंतर GR काढला. GR मध्ये 2 अटी अशा आहेत ज्याच्यामध्ये अख्खी खुट्टी टोकलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी 2019च्या कर्जमाफीमध्ये लाभ घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला 50,000 लाभ भेटेल, परंतु तुम्हाला जे कर्ज आहे, तुमचं जे थकीत कर्ज आहे, ते कर्ज तुम्हाला 1 ना 1 रुपया आधी भरावं लागेल. मग याला कर्जमाफी म्हणायची की फडणवीसांनी सुरू केलेली बँकांसाठीची कर्ज वसुली, हा प्रश्न पडलाय. दुसऱ्यामध्ये बी सेम तीच अट आहे, काहीच नाहीये. याच्यामध्ये महाराष्ट्रातील जवळजवळ 36 लाख शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. मग कर्जमाफी द्यायचीच होती तर सरसकट द्यायची ना, ढोंग कशाला करायचं? जर तुम्हाला शेतकऱ्यांचा एवढाच कळवळ आहे तर सरसकट द्यायची. पण नाही, आजपर्यंत तुम्ही 2014 पासून बघत आलेला आहात. समित्या आणि निकषांमध्ये सरकार फसलेलं आहे. मागच्या 10 ते 12 वर्षामध्ये जेवढं काही सरकार आली त्याच्यामध्ये मध्ये एक कर्जमाफी झाली, त्याच्यामध्ये सरसकट दिली होती. पण यांनी 2 कर्जमाफ्या दिल्या, त्या 2 कर्जमाफ्यामध्ये फक्त निकष लावलेले, तर त्याच्यामध्ये दुसरं काहीच नाहीये. या निकषांमध्ये शेतकऱ्याला कोणतीही कर्जमाफी भेटत नाहीये. माझ्या वडिलांच्या नावावरती 35,000 रुपयाची सोसायटी आहे. मागच्या वेळेस बी तो 50,000चा लाभ भेटला नाही, यावेळेस बी भेटणार नाही. मग कसं म्हणायचं की माझ्या शेतकऱ्याला, माझ्या शेतकरी राजाला कर्जमाफी भेटते म्हणून? जी मुख्य मागणी आहे, हेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले होते की मी सत्तेमध्ये आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा करणार, कोरा 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 कोरा. पण हा कोरा करायच्या नादामध्ये त्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती बोजा चढवायचं काम हे सरकार करत आहे.